20 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपण लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक यासाठीचं मतदान सगळेजण करणार आहोत। त्यासाठीची आवश्यक ती सगळी पूर्ण तयारी ही झालेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 27 लाखांपेक्षा जास्त मतदार या दिवशी मतदान करू शकतात। त्यांच्यासाठी आवश्यक असणारी सगळी यंत्रणा उभी केलेली आहे। यामध्ये 3088 मतदान केंद्रांची आपण स्थापना केलेली आहे, ज्यापैकी 2082 हे नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत। या सगळ्या ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचं प्रशिक्षण, EVM मशीन्सची उपलब्धता या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता केलेली आहे। त्याचबरोबर मतदान केंद्रावरती ज्या सुविधा द्यायच्या असतात त्यासुद्धा आपण पूर्णपणे उपलब्ध केलेल्या आहेत। त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल, सावलीची व्यवस्था असेल, हे सुद्धा आपण केलेली आहे। विशेष म्हणजे मतदार जे येतात त्यांना लवकरात लवकर मतदान कसं करता येईल यासाठी सुद्धा विशेष प्रशिक्षण आपण यावेळेस सगळ्या मतदान अधिकारी कर्मचारी यांना दिलेलं आहे। नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये तर एक वेगळाच अनुभव यावेळेस आपल्या मतदारांना येईल, ते म्हणजे एका शाहीमध्ये आपल्याला 2दा मतदान करता येणार आहे। 25 वर्ष झाले नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा योग जो आहे तो आलेला आहे। त्या अनुषंगानं माझं सगळ्या मतदारांना आवाहन आहे की आपण आता मतदान केंद्रावर 20 तारखेला निश्चितपणे यावं आणि आपलं अमूल्य मत या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी द्यावं।